नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो बघा, आजच्या प्रश्न मालिकेतील पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी मार्क आधारित परफॉर्मन्स रिव्ह्यू प्रणाली कोणत्या देशाने सुरू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत बघा आपल्याला. UPSC, कॅबिनेट सचिवालय, गृह मंत्रालय आणि वित्त मंत्रालय. चला, तुमचं जे मित्रांनो आन्सर आहे ते आन्सर कमेंट करायचं आहे. तुम्ही कोणत्याही शासकीय भरतीची तयारी करू द्या, त्यासाठी अतिशय उपयुक्त असे सामान्य ज्ञानाचे प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये आता सध्या लेटेस्ट मध्ये बॉम्बे हायकोर्टची भरती आहे, त्याचबरोबर GMC सोलापूर आहे, GMC सातारा आहे. कोणत्याही GMC ची भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय असे महत्त्वाचे हे प्रश्न आहेत. त्याचबरोबर बॉम्बे हायकोर्ट ड्रायव्हर भरती असू द्या. तर करेक्ट आन्सर बघा, कॅबिनेट सचिवालय जे आहे त्यांनी काय केलेलं आहे, वरिष्ठ अधिकाऱ्यांना मार्क आधारित परफॉर्मन्स रिव्ह्यू प्रणाली जी आहे ती सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न तुमच्या समोर, वाघ संवर्धन सुधारण्यासाठी केंद्र सरकारने काय निर्णय घेतलेला आहे असं आपल्याला इथं विचारलेलं आहे. तर ऑप्शन बघा, नवीन राष्ट्रीय उद्यान, तज्ञ गट स्थापन, वन कर वाढ आणि जंगल खाजगीकरण. बघा, वन संवर्धन सुधारण्यासाठी केंद्र सरकारकडून कोणता निर्णय घेण्यात आलेला आहे आणि याचं करेक्ट आन्सर बघा, तज्ञ गट स्थापन करण्याचा जो निर्णय आहे तो निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, भारताने 175 दशलक्ष डॉलर आर्थिक सहाय्य कोणत्या देशाला जाहीर केले आहे? 175 दशलक्ष डॉलर आर्थिक सहाय्य कोणत्या देशाला जाहीर केलेला आहे भारताने? आणि ऑप्शन बघा, श्रीलंका, नेपाळ, सेशेल्स आणि मालदीव. तर याचं करेक्ट आन्सर मित्रांनो पहा काय असणार आहे. जर तुम्हाला याचं आन्सर माहित असेल तर आन्सर काय करायचंय, कमेंट करायचंय. आणि करेक्ट आन्सर आहे सेशेल्स या देशाला भारताने 175 दशलक्ष डॉलर आर्थिक सहाय्य जे आहे ते जाहीर केलेलं आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, AI इम्पॅक्ट सुमित 2026 चे आयोजन कोणता देश करणार आहे? बघा, AI इम्पॅक्ट सुमित 2026 चे आयोजन जे आहे ते आयोजन कोणता देश करणार आहे आपल्याला इथं विचारलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये ऑप्शन मध्ये बघा, जपान, भारत, फ्रान्स आणि अमेरिका हे 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि याचं करेक्ट आन्सर आहे, AI इम्पॅक्ट सुमित 2026 चे आयोजन भारत हा देश करणार आहे. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे, भारताने अलीकडे सहकार्य वाढवण्यासाठी कोणत्या देशासोबत करार केलेला आहे? चीन, रशिया, मलेशिया आणि जर्मनी. चला, करेक्ट आन्सर मित्रांनो कमेंट करायचा आहे. आणि करेक्ट आन्सर बघा, मलेशिया या देशासाठी भारताने सहकार्य वाढवण्यासाठी करार केलेला आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, अल्पवयीन मुलांच्या कोणत्या वापरावर निर्बंध आणण्याबाबत चर्चा सुरू आहे? अल्पवयीन मुलांच्या कोणत्या वापरावर निर्बंध आणण्याबाबत चर्चा सुरू आहे? ऑनलाईन शिक्षण, सोशल मीडिया, इंटरनेट बँकिंग आणि ई कॉमर्स. चला, पटपट तुमचं जे उत्तर आहे ते मित्रांनो उत्तर कमेंट करायचंय. आणि याचं करेक्ट आन्सर आहे बघा, सोशल मीडियाचा जो वापर आहे तो अल्पवयीन मुलांमध्ये कमी करण्यासाठी निर्बंध घालण्यात येणार आहेत. तर पुढचा प्रश्न बघा काय आहे, AI इम्पॅक्ट सुमित 2026 चा मुख्य उद्देश काय आहे? आपल्या भारत देशामध्ये AI इम्पॅक्ट सुमित 2026 होणार आहे आणि त्याचा मुख्य उद्देश काय आहे हे इथं आपल्याला विचारलेला आहे. कृषी विकास, AI अर्थव्यवस्था मजबूत करणे, संरक्षण करार आणि पर्यटन वाढ. चला, या फेब्रुवारी महिन्यामध्येच AI इम्पॅक्ट सुमित 2026 होणार आहे दिल्ली या ठिकाणी. आणि याचा मुख्य उद्देश काय आहे आपल्याला विचारलेलं आहे. आणि करेक्ट आन्सर बघा, AI अर्थव्यवस्था मजबूत करणे हा AI इम्पॅक्ट सुमित 2026 चा मुख्य उद्देश आहे. पुढचा प्रश्न तुमच्या समोर, प्रोजेक्ट टायगर कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? प्रोजेक्ट टायगर हा जो काही प्रोजेक्ट आहे तो कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? शिक्षण, वन्यजीव संवर्धन, आरोग्य आणि उद्योग. चला, तर याचं करेक्ट आन्सर बघा, वन्यजीव संवर्धन जे आहे त्यासाठी प्रोजेक्ट टायगर हा प्रोजेक्ट काय आहे संबंधित आहे. मित्रांनो बघा,
तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. तर पुढचा प्रश्न बघा काय आहे. भारत मलेशिया करार मुख्य कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? भारत मलेशिया करार मुख्यतः कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? क्रीडा, द्विपक्षीय सहकार्य, अंतराळ संशोधन आणि हवामान बदल. भारत मलेशियामध्ये जो मुख्य करार झालेला आहे तो करार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? आणि करेक्ट आन्सर बघा याचं काय आहे? द्विपक्षीय सहकार्य जे आहे याच्याशी संबंधित आहे भारत मलेशिया करार. आणि आजच्या प्रश्नमालिकेतील शेवटचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. सेशेल्सला दिलेले आर्थिक सहाय्य मुख्यतः कोणत्या उद्देशासाठी आहे? सेशेल्सला दिलेले आर्थिक सहाय्य मुख्यतः कोणत्या उद्देशासाठी आहे? आणि याच्यामध्ये ऑप्शन बघा. सांस्कृतिक कार्यक्रम, आर्थिक व सुरक्षा सहकार्य, शिक्षण आणि क्रीडा. हे 4 ऑप्शन दिलेले आहे आणि याच्यातील करेक्ट आन्सर आहे बघा याचं आर्थिक व सुरक्षा सहकार्य. याच्यासाठी सेशेल्सला दिलेले आर्थिक सहाय्यचा मुख्य उद्देश आहे. तर मित्रांनो अशाच नवनवीन प्रश्नांसाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. तर भेटूया अशाच नवीन प्रश्न मालिकेत पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.